कुणबी नोंदीबाबत दुरुस्त्या केल्या आहेत. नोंदीबाबत प्रश्न मिटलेला आहे. सगळे सोयरे प्रकरणावर सरकारने स्पष्ट भूमिका घेतली आहे. जरांगे पाटलांनी ती स्वीकारली आहे. 54 लाख नोंदी सापडलेल्यांना जातीचे दाखले दिले पाहिजेत. याबाबत सरकार सकारात्मक आहे. जरांगे पाटलांच्या आंदोलनाला यश यावं आणि समाजाचं भलं व्हावं यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. मी देखील जरांगे पाटलांच्या आंदोलनात सहभागी होणार. सरकार म्हणून माझी भूमिका आता संपली आहे. धोरणात्मक लढाई जरांगे पाटलांच्या आंदोलनाने जिंकली आहे. जरांगे पाटलांनी जे सांगितलं ते सरकारने काम केलं आहे. एकाएकी ईडीच्या नोटिसा का जातात याचेही कारण शोधले पाहिजे. सापडलेल्या नोंदीवर वंशावळ करणे फारच किचकट काम आहे. मला असं वाटते का मी 3-4 दिवसापासून सातत्यानं जालना मुंबई असा एक प्रवास केला आणि त्यामध्ये त्यांनी जे दुरुस्त्या सांगितल्या सगळे सोयरेच्या बाबतीत त्या सगळ्या दुरुस्त्या त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आपण करून आणल्या आणि सरकारनं त्यावर संमती पण दाखवली आहे. सगळे सोयरे बाबतीत त्यांनी पण म्हटलं आहे का हा प्रश्न सध्या तरी मिटलेला आहे असं जरांगे पाटलांनी सुद्धा म्हटलं. निर्दयी झालं सरकार असं म्हणता येणार नाही. मी एक कार्यकर्ता म्हणून आणि सरकार म्हणून सुद्धा सरकारनं सगळे सोयरेच्या बाबतीत अतिशय स्पष्ट भूमिका घेतली आणि त्यांनी पण जरांगे पाटलांनी पण ते स्वीकारली आहे. आता त्यांचा मूळ प्रश्न असा राहिला होता का ते 54 लाख नोंदी ज्या आहे सापडल्या त्याला जातीचे दाखले दिले पाहिजे. हा त्यांचा नेहमी आम्ही 2-3दा गेलो तेव्हा त्यांनी प्रमुख हेच मागणी केली तर तुम्ही 20 तारखेपर्यंत 54 लाख नोंदी द्या. हे त्यांची सगळे सोयरेचा प्रश्न आता बाजूला ठेवू आणि 54 लाख नोंदी आपण पहिले पाहू याच्यासाठी त्यांनी आग्रही होते. आणि त्याबाबत आता मला वाटते प्रशासकीय स्तरावर तशा सूचना महसूल विभागाकडून दिल्या गेलेल्या आहे आणि सरकार सकारात्मक आहे. मला वाटते जरांगे पाटलांनी सुद्धा ते बरेचदा बोलूनसुद्धा दाखवलं आहे आणि त्यांच्या आंदोलनाला यश यावं समाजाचं भलं व्हावं यासाठी आम्ही प्रयत्न करतो. आता पाहतो कारण माझ्या 2-3 तारखा आहे. कोर्टाच्या तारखा सांभाळून मोर्चा पण कव्हर करा. शिष्टाईपेक्षा आता काय आहे का ते ज्या दृष्टिकोनातून त्या मागणीला पाहता आहे तो त्यांचा भाग आहे. लक्षात घ्या की त्यांचं म्हणणं आहे का समाजाचं कुठल्याही परिस्थितीत भलं झालं पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांनी एकंदरीत स्टँड घेतलेला आहे. मला तरी असं वाटतं का धोरणात्मक जी लढाई होती ते जरांगे पाटील साहेबाच्या आंदोलनामुळे जिंकलेली आहे. त्यांनी जे काही फेरबदल सांगितले ते सगळे सरकारनं सगळे सोयरेच्या बाबतीत मान्य केलेले आहे. त्याच्यामुळे त्यांनी धोरणात्मक लढाई जिंकलेली आहे. त्यांच्यामुळंच सरकार या सगळ्या खालच्या याच्यावर येऊन चर्चा करायला तयार झालं आणि त्याच्या अधिसूचना काढायला तयार झालं आहे. त्याच्यामुळं धोरणात्मक लढाईमध्ये ते जिंकलेच आहे. सध्या आता फक्त ज्या नोंदी सापडल्या त्याला जातीचा दाखला भेटला पाहिजे. सर त्याच्यासाठी आणखी वेळ द्यावा. शंभर देशात म्हणतात की आम्हाला वेळ आहे तो वेळ अपुरा पडत आहे. नाही आता मला असं वाटते का जे 54 लाख जातीचे दाखले आहे याच्या नोंदी सापडल्या पण त्या नोंदीच्या नुसार वंशवाळ काढणं हे फार कठीण आहे. किचकट गोष्ट आहे आणि त्या वंशवाळ काढणे त्या गाव शोधणे आणि त्याचं नाव आणि आडनाव शोधणे आणि तिथून मग त्याला प्रमाणपत्र देणे ही नियमित चालणारी प्रक्रिया आहे. मला वाटते त्याला अधिक जर काही वेळ सरकारनं आता जरांगे पाटीलनी ते म्हणतात 3-4 महिने वेळ दिलेला आहे त्यामध्ये ते केलं पाहिजे. पण सरकारचं असं म्हणणं आहे का 3-4 महिन्यामध्ये आम्हाला नोंदी शोधावं लागले आणि नोंदी शोधल्यानंतर आता आपण जातीचे प्रमाणपत्र देणं सुरू केले आणि 3-4 महिने लागलेच नोंदी शोधायला. आता शोधलेल्या नोंदीसाठी जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी मोहीम सुरू केली आणि त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना जातीचे दाखले भेटन.